कुर्डवाडी आगारात राजमाता जिजाऊ 5 नव्या बसेसचे लोकार्पण. आमदार अभिजित पाटील व आमदार नारायणबा पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश. कुर्डवाडी एसटी आगारातील जुन्या व अपुऱ्या बस गाड्यांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत आमदार अभिजित पाटील यांनी परिवहन विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता. आमदार नारायणबा पाटील यांनीही यासाठी सातत्यानं प्रयत्न केल्यानं या सामूहिक पाठपुराव्याला यश आलं असून कुर्डवाडी आगारात राजमाता जिजाऊ नावाच्या 5 नव्या एसटी बस गाड्यांचं लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झालं. या नव्या बस गाड्यांच्या स्वागतासाठी स्थानिक नागरिक, प्रवासी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या बस गाड्यांचं आगारात आगमन होताच नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. सर्वसामान्य प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून केलेला पाठपुरावा सार्थकी लागल्याचे समाधान व्यक्त करण्यात आलं. नवीन बस गाड्यांमुळे दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला तसेच नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांना अधिक नियमित, सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह एसटी सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असून प्रवाशांची गरज लक्षात घेऊन भविष्यात बस फेऱ्यांमध्येही वाढ करता येणार आहे. कुर्डवाडी आगाराच्या विकासासाठी तसेच प्रवाशांना चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही आमदारांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ नेते राजभाऊ चौरे, हंबीरराव गोरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ आरती ओंकार बसवंती, संगीताताई वरपे, तालुका प्रमुख व उपजिल्हा प्रमुख रंजना शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक नंदकुमार मोरे, युवासेना शहर प्रमुख सागर कोले, पालक अधिकारी कौलगे साहेब, कुर्डवाडी आगार व्यवस्थापक रत्नाकर लाड, वाहतूक निरीक्षक मंगेश दहीहांडी, आगार लेखाकार राजू नवले, कामगार सचिव प्रशांत देशमुख, संदीप शिंदे तसेच कर्मचारी वर्ग, कामगार संघटना व कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कुर्डवाडी आगाराला मिळालेल्या या 5 नव्या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत महत्त्वाची भर ठरणार असून प्रवासी हित प्रथम या भावनेतून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. बस स्थानकामध्ये आज नवीन बस सेवेचा शुभारंभ होतोय. नवीन बस दाखल झालेल्या आहेत आणि आपल्यासोबत आमदार अभिजित आबा पाटील असणार आहेत. आपण त्यांच्याकडनं अधिकृत माहिती घेऊया. काय सांगाल आबा, कशा पद्धतीनं नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत? आपल्या कुर्डवाडी आगारामध्ये त्या ठिकाणी डेपोमध्ये आपल्याला पूर्वी 10 बसेस आल्या होत्या आणि आता 5 बसेस आल्यात. माननीय करमाळ्याचे आमदार, आमचे सन्माननीय सदस्य नारायणबा आणि आम्ही त्या ठिकाणी संयुक्त पाठपुरावा करून ह्या 15 बसेस आपल्याला आता नव्यानं त्या ठिकाणी मिळाल्यात. आणि आता त्या BS6 आणि आता ह्या नव्या बस असल्यामुळं आधी आरामदायी आणि त्या ठिकाणी सगळ्याला त्या ठिकाणी प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीच्या आहेत. पुढच्या काळामध्ये इथला पाण्याचा प्रश्न, आता आबांनी सांगितलाय, पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. आणि मग आपल्या इथं टेंभुर्णी, माढा, मोडलीम, कुर्डवाडी, करमाळा आपल्या या भागातले सगळे बस स्थानक त्या ठिकाणी BOT तत्वावरती मंजुरी त्या ठिकाणी मिळाली आहे. आणि येणाऱ्या 1 महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा आराखड्याला मंजुरी मिळेल आणि BOT तत्वावरती हे सुसज्ज असे कॉम्प्लेक्स आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी सुरू होईल. आणि मग या भागाचा चेहरा मोहरा बदलेल. आणि त्याचबरोबर कॉन्क्रिटीकरणासाठी देखील अतिरिक्त निधीची मागणी केली आहे, तो देखील आम्हाला या काळात मिळेल. आणि या भागातले खड्डे आणि कॉन्क्रिटीकरण झाल्यावर या येणाऱ्या भाविकांचा, येणाऱ्या प्रवाशांना त्या ठिकाणी प्रवास सुखकर होईल. आता सध्या इलेक्ट्रिक बस ज्या आहेत त्या सध्या आता मार्गावरती धावताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. कुर्डवाडी बस आगारासाठी काय अशी विशेष मागणी? आत्ताच आमची चर्चा झाली आणि कुर्डवाडी आगार जर आपण बघितलं तर हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा आगार आहे. मग त्यामुळे इथं बसेसचा त्या ठिकाणी चार्जिंग पॉईंट त्या ठिकाणी आम्ही आता सुचवतोय, जेणेकरून हा चार्जिंग पॉईंट झाल्यावर इथं येऊन बसेस 15-20 मिनिटं, अर्धा तास चार्जिंगला लागतील. त्या दरम्यानमध्ये इथल्या असणाऱ्या हॉटेलला, इथल्या व्यावसायिकांना त्याचा व्यवसाय मिळेल आणि येणाऱ्या जाणाऱ्या बसेसची त्या ठिकाणी आवक वाढेल. आता पंढरपूरला तो त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन झालंय, बार्शी, सोलापूर. आता कुर्डवाडीची आम्ही मागणी करतो आणि पुढच्या काळामध्ये ते देखील त्या ठिकाणी आम्ही मंजूर करून घेऊ.